नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खैरी ढालगाव येथे दिव्य नगाजी या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण गेल्या 4 दिवसांपासून मोठ्या उत्साहात सुरू आहे। संत नगाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटामुळे संपूर्ण गाव सध्या गजबजून गेले आहे। या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी खैरी ढालगाव येथील जुन्या मातीचे वाडे आणि ऐतिहासिक वस्तूंचा वापर केला जातोय। विशेष म्हणजे गावातील अनेक नागरिकांनी या चित्रपटात विविध वेशभूषेमध्ये भूमिका साकारल्या आहेत। खैरी ढालगाव, मंगसा, परसोडी आणि केळवद यांसारख्या परिसरातील गावांमधून नागरिक हे चित्रीकरण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत, ज्यामुळे गावाला जणू पंढरपूरचे स्वरूप आले आहे। आज या चित्रपटाचे महत्त्वाचे चित्रीकरण कण्हान नदीच्या काठावर पार पडले, जिथे महिला आणि पुरुषांच्या भजन मंडळाचा सीन चित्रित करण्यात आला। विदर्भातील नागपूरसह इतर जिल्ह्यांतही या चित्रपटाचे शूटिंग होणार असून हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित व्हावा अशी इच्छा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार आपल्या कामात पूर्णपणे व्यस्त असून एनटीव्ही न्यूज मराठीने या शूटिंगचा प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे। नमस्कार, आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आम्ही ढालगाव खैरी या ठिकाणी आलो आहे। गेल्या 2-3 दिवसापासून या ठिकाणी एक मराठी पिक्चरची भाविक म्हणजे असताना संत एक महाराजाची एक त्या आधारित पिक्चर चालू आहे। त्या शूटिंगमध्ये काही कलाकार, अभिनेता ते आहे आणि जे शूटिंग चालू आहे त्यासोबत ते अधिकारी आपल्यासोबत। सर, आपलं नाव काय? मी गोपाल कडूकर, या सिनेमाचा निर्माता म्हणून काम बघतो। मागील 3-4 दिवसापासून आपलं हे शूटिंग सुरू आहे। महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली आहे। त्या संत परंपरेचा भाग म्हणजे पारडी हिंगणघाट येथील नगाजी महाराज, त्यांच्या वेगळ्या प्रचित्या आणि अनुभूत्या, ज्याप्रमाणे गजानन महाराजांच्या प्रचित्या व अनुभूत्या आहेत त्याचप्रमाणे नगाजी महाराजांच्या प्रचित्या व अनुभूत्या आहेत। त्यांच्या प्रचित्या व अनुभूत्या या महाराष्ट्रातील, विदर्भातील व नागपूर शहरातील लोकांपर्यंत, जिल्ह्यातील लोकांपर्यंत गेल्या पाहिजे अशी आमची भावना आहे आणि या हेतूने आम्ही या सिनेमाचं चित्रीकरण सुरू केलेलं आहे। मागील 2-3 दिवसात खुरसगाव, खैरी ढालगाव, सावनेर तालुक्यातील नागपूर जिल्ह्यामध्ये याचं चित्रीकरण सुरू आहे। आज ढालगाव खैरी, नागपूर जिल्ह्यातील ढालगाव खैरी या ठिकाणी आहे। त्या ढालगाव खैरीमध्ये एक फिल्म शूट होत आहे आणि त्यासोबत डायरेक्टर, प्रोड्युसर आणि कलाकार आहे। तर मला मराठी कलाकार त्यात खूप नाव गाजलेलं आहे। त्यांचं नाव, सर आपलं नाव काय? संजय खापरे। संजय खापरे सर आलेले आहे। कोणत्या पिक्चरचं नाव आणि किती दिवसापासून आलेले आहे? मी कालच आलो आणि आज शूटिंगचा 15 दिवस आहे। दिव्य नगाजी महाराजांवरचा हा सिनेमा आहे आणि माझी खूप एक्साइटमेंट होती की आपण स्वामी समर्थांच्या सिनेमात काम करतो, संत गजानन महाराजांच्या सिनेमात काम करतो आणि आता नगाजी महाराजांच्या सिनेमात आपण काम करतो। इथे खूप एक वेगळा आनंद आहे। मला असं वाटतं हे दत्त संप्रदायातले जे सगळे महाराज आहेत आणि यांच्या सिनेमात काम करणं म्हणजे हा मला असं वाटतं आपलं भाग्य असेल। सर, आपल्यासोबत संजय भुजाले सर काय सांगतील? आपण ढालगाव खैरी इथे आलेलं आहे आणि इथला कोणता शूट कुठे कुठे गेला आहे, काय काय त्यामुळे सविस्तर सांगा। ढालगाव खैरी आणि खुरसगाव या 2 गावात आमचे शूटिंग आहे आणि आजपासून तर 14 तारखेपर्यंत शूटिंग कंटिन्यू आहे। म्हणजे आमच्या शूटिंग ढालगावला, खुरसगावला आहे आणि नगाजी महाराज हे इंग्लंडपासून 10 किलोमीटर पार्टी गाव इथले आहे। त्यांची खूप प्रचिती आहे, त्यांचे खूप चमत्कार आहेत, ते आम्ही सिनेमाला आम्ही दाखवत आहे आणि संजय दादा पिक्चरमध्ये आहे, पूनम मॅडम आहे आणि पुढच्या शेड्यूलला अजून मराठी आर्टिस्ट ह्या सिनेमात असणार आणि नागपूरचे कलावंत आणि मुंबईचे कलावंत मिळून हा सिनेमा आम्ही करत आहे आणि आमचे प्रोड्युसर कडूकर साहेब यांनी आम्हाला सपोर्ट केल्यामुळे, आर्थिक मदत केल्यामुळे हा सिनेमा उभा होत आहे आणि आमची खूप इच्छा आहे की हा सिनेमा लोकांपर्यंत गेला पाहिजे, लोकांना नगाजी महाराज काय हे कळलं पाहिजे। त्यासाठी आम्ही सगळी मेहनत करत आहे आणि 5 दिवस आमचे शेड्यूल या गावामध्ये आहे। तर तुमचा पिक्चर खूप चालला पाहिजे, खूप हे झालं पाहिजे। आमच्या चॅनलमार्फत ते खूप हे होत आहे। तर तुम्ही तुमच्या चॅनलचा धन्यवाद करतो की तुम्ही आमच्या इथे येऊन आमची शूटिंग करत आहात आणि आम्ही लोकांपर्यंत नगाजी महाराजांच्या शूटिंगचे जे बाईट्स आहे ते जात आहे, तुमचे प्रसार होत आहे। त्याच्यामुळे धन्यवाद तुमच्या चॅनलच्या NTV न्यूज। मॅडम, काय सांगाल तुम्ही? आज ढालगाव खैरी इथे आले आहे, कसं वाटलं हे गाव आणि गावामध्ये शूटिंग होत आहे त्याबाबत थोडंसं सांगा। नक्कीच, म्हणजे म्हणतात ना, संत घडवणारी आई म्हणजे ती रखुमाई।
हा चित्रपट बोलायला मला खरंच सन्मानित वाटतं की आनंद पण आहे आणि अभिमान पण आहे. आणि ह्या मला असं वाटतं ह्या विदर्भामध्ये मी दुसऱ्यांदा येते. पहिल्यांदा शेगावीचा योगी गजानन आणि आता नगाजी महाराज परत ते जुळून आलेलं आहे आणि परत तेच कास्टिंग म्हणजे जसं ते बोलले की संजय कपरे सर पण माझ्याबरोबर होते. तर म्हणतात ना ते योगायोग होता की भगवंताचा की परत तुम्ही त्या टीममध्ये या आणि ते कंटिन्यू करा जे राहिलेलं असेल. आणि नक्कीच टीम प्रोड्युसर डायरेक्टर टोटल टीम खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि खूप आनंद होतो आहे आणि खूप अभिमान वाटतो. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.